प्रेक्षकांनो, आज मालिकेमध्ये एक नाहीतर तब्बल 2-2 मोठे धमाके झाले आहेत. असला मोठा तमाशा रंगलाय ना मित्रांनो, की तुम्हाला भाग बघायला खरंच खूप मजा येणारच आहे. त्याचसोबत तितकंच वाईटही वाटेल. कोणासाठी माहिती आहे? फक्त विद्यासाठी. कारण यमुनाने मानकडे चुगली केली आहे तिच्या विरोधात, की विद्याला सतत कावेरीचा पुळका येतो म्हणे आणि म्हणूनच माननी कावेरीवरच्या रागाच्या भरात विद्याला शिक्षा सुनावली. आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी कोणाचा हात आहे? अर्थात अमृताचाच. आणि दुसरी एक गोष्ट अशी घडली आहे की मुद्दामच कावेरीने श्लोक चुकीचे गाऊन शेवटी मानच्या हातूनच पूजा घडवून आणली आहे. आणि सोबतच माननी आणि कावेरीने नको तिथे अतिशहाणपणा करणारे यमुनाची अक्कल चांगलीच ठिकाणावरती आणले. त्यामुळे हे 3 ट्विस्ट पाहताना तुम्हाला थोडी मजा येणार आहे, पण विद्यासाठी खूप वाईट वाटेल. बघूयात मग आजचा 3 ऑक्टोबरचा मालिकेचा भाग कसा वाटतो कमेंट करून जरूर कळवत चला. कावेरीने मानचं मत जाणून न घेता घटस्थापनेच्या पूजेला सुरुवात केलेली असते. पूजा ज्या वेळेस ती व्यवस्थित मांडत असते, त्याची मांडणी करत असते, त्या क्षणी विद्या येते आणि विद्या इतकी रडकुंडीला आलेली असते. येऊन लगेचच कावेरीकडे तक्रार करते की कावेरी बहिणी, अहो प्लीज त्या वंसांना ना आवरा जरा. त्याने घरामध्ये हैदोस घालून ठेवला आहे. तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलंय? मा खूपच अस्वस्थ आहेत, उदास आहेत. रूममधून त्या बाहेर पडतच नाही आहेत. याचा फायदा उचलून त्यांनी अगदी मानसारखं वेषांतर केले. त्यांच्यासारखी साडी नेसून हेअरस्टाईल करून त्या अख्खं घरभर फिरतायत. आणि फक्त फिरतच नाही, या सगळ्यांना कामाला सुद्धा लावतायत. तेव्हा हे ऐकून कावेरीला धक्काच बसतो की इतक्यात यश येतो आणि कावेरीला तो खुणावतो की काही केल्या मा काही ऐकतच नाही आहेत, बाहेर यायला त्या तयारच नाही आहेत. ज्या क्षणी विद्याची नजर जाते त्याच्याकडे, ती रागाने बाजूला होते. कारण विद्याला अजूनही हे माहीत नाही आहे की यश कावेरी एकत्र आहेत. कावेरी ताडकन उठते आणि घरातल्या सगळ्यांनाच बाहेर बोलावते. त्या क्षणी यमुना कावेरीच्या नजरेसमोर येऊन थबकते. तेव्हाच कावेरीला धक्का बसतो. एवढंच काय, यशसुद्धा थक्क होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. तिने हुबेहूब मानसारखंच वेषांतर केलेलं असतं. पण मूर्ख यमुनाला एवढं माहीत नाही आहे की फक्त वेषांतर केलं म्हणजे ती मानची जागा घेऊ शकते. यश आणि कावेरी दोघेही मिळून अगदी खालपासून ते वरपर्यंत तिला निहाळतात. यमुनाची नजर पडते ती पूजेवरती. कावेरीने पूजेची व्यवस्थित मांडणी केलेली असते. तेव्हा ती तिच्यावरती डाफरते. यमुना कावेरीला विचारते की कावेरी, हे काय करतेस तू? घटस्थापनेच्या पूजेची तयारी करतेस? यमुना कावेरीला ताकीद देते, अगं ही पूजा करणं तर सोडच, इथे साधं फिरकायचं सुद्धा नाही आहेस. कारण या घरात पूजा करण्याचा मान फक्त माच आहे आणि तिच्यानंतर तो मान फक्त माझा आहे. कावेरी धक्क्याने विचारते की काय? तेव्हा यमुना मुद्दाम कावेरीला डिवचतेच. अजूनही या मूर्खबाईला हे कळत नाही आहे की ती सापाच्या शेपटीवर पाय टाकते. कावेरीला ती सरळ बोलते, अगं जबरदस्ती यशची लग्न केलं म्हणून ती या घरची सून होत नाहीस. मुळात आम्ही तुला ते मानतच नाही. त्यामुळे या घरची पूजा करणं तर सोडच. कावेरी, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? दूर हो आधी तू पूजेपासून. आता कावेरी शुंभासारखी तिथेच उभी आहे म्हटल्यानंतर यमुना जबरदस्ती तिचा हात पकडते आणि तिला तेथून खेचणार. तर आता याच यमुनाला व्यसन फक्त कावेरीच घालू शकते. अगदी तसंच काहीसं होतं. अचानक तिथे अमृतासुद्धा टपकते. तेव्हाच कावेरी तिचा हात झटकते आणि दुसऱ्याच सेकंदाला यमुनाचा ते हात पकडते. तेव्हा तिचा इगो हर्ट होतो आणि यमुना कावेरीवरती हात उचलते. पण कावेरी तो हात हवेतच रोखून धरते. अतिशहाणपणा करणाऱ्या यमुनाची अक्कल कशी ठिकाणावर आणायची कावेरीला चांगलंच माहिती असतं. कावेरी यमुनाला नुसतं घाबरवून सोडते. ती म्हणते की नाही हा यमुनाताई, या घरची सून आहे मी आणि तुम्ही काय करताय? माझा छळ करताय, मला मारहाण करताय, डोमेस्टिक व्हायलन्सची केस लावे ना मी तुमच्यावरती. आणि मग काय, तुम्ही डायरेक्ट आद. आणि शेवटी मोहित भाऊजी आहेतच आपले. अहो मोहित भाऊजींचं काय, तुमचेच आहेत ना ते. आता कावेरीने
जेलमध्ये तिला पाठवण्याची धमकी दिली काय आणि यमुनाचा चेहराच पार उतरतो. ते पाहूनच विद्याला तर इतकं भारी वाटतं. रूम बाहेर काय येत नाही आहेत म्हणून यमुनाची वाढलेली फडफड त्याला फक्त कावेरीच आवर घालते. यमुनालाच उलट ती धमकावते की यमुनाताई, आम्ही या घरच्या सुना आहोत, त्यामुळे आमच्या वाकड्यात जायचं नाही. या घरची मुलगी आहात ना, मग माहेरवाशीण म्हणून आलात तर माहेरवाशीण म्हणूनच राहा. आणि ती असला चोराचा टोळा लगावते ना सगळ्यांसमोर. वाघाचं कातडं पांघरलं म्हणून गाढवाला वाघ होता येत नसतं. कसला टोमणा मारलाय कावेरीने. मानचं वेषांतर केलं म्हणजे मानची जागा घेऊ शकते हा भ्रम एका सेकंदात कावेरीने दूर केलाय. कावेरी सगळ्यांवरती एक कटाक्ष टाकते आणि विचारते की चला करूया सुरुवात मग पूजेला. नाही म्हणजे मी कोणाला पूजा केलेली चालणार नसेल तर करूयात ना सुरुवात. ज्या क्षणी आता कावेरी खालती वागते त्या क्षणी यमुना तिचा हातच पकडते. तेव्हा यमुना कावेरीच्या नजरेला नजर देऊन सांगते की मला नाही चालणार, तू पूजा केलेली मला नाही चालणार. पण बाळ यमुना, अगं कावेरीशी पंगा घेणं इतकंही सोपं नाही आहे तुझ्यासाठी. नको तिथे चोंबडेपणा जे करतेस ना, बंद कर अगं. आता पूजेला विरोध करणाऱ्या याच यमुनाचं तोंड कसं बंद ठेवायचं तेही कावेरीला चांगलंच माहिती असतं. मुद्दामच हात जोडून देवी आईला साकडं घालत म्हणते की देवी आई, मला माफ करा. नाही म्हणजे मी घटस्थापनेची पूजेची मांडणीही केली आहे, आता व्यवस्थित पूजासुद्धा करणार आहे. पण मला विरोध करणाऱ्या व्यक्तीला तू शिक्षा करू नकोस त्या गोष्टीत त्या बाईसारखी. तेव्हा यमुना आणि काकू दोघींचीही घाबरगुंडी होते. काकू जरा कचरतच विचारते, कुठलीही शिक्षा कावेरी? तेव्हा कावेरी काकूंना घाबरवत म्हणते की काकू, अहो तुम्हाला सांगू का, म्हणजे देवीची पूजा केली नाही म्हणून त्या बाईच्या डोक्यावरचे सगळे केसच केले की हो. काकूला धक्काच बसतो आणि ते आपल्या केसाचा हात फिरवायला लागते. तेव्हा विद्याला तर इतकं हसू येतं. यश कसं बसा आपलं हसू कंट्रोल करतो. नाही म्हणजे काकू असं कथेत लिहिलंय ना, काय आहे तुम्ही आता मला पूजेला विरोध करतायत, मग काय तसं तुमच्या बाबतीत होऊ नये एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. आता काकूंची भंबेरी उडाली. लगेचच ती कावेरीला काय म्हणते माहिती, कावेरी तू कर पूजा, अजिबात थांबू नकोस, कोणी विरोध नाही करणार तुला. कावेरी मुद्दाम यशभर नजर रोखत विचारते, नवरोबा मी पूजा केलेली चालणार आहे तुम्हाला? तेव्हा यशच्या तोंडातूनच शब्दच फुटत नसतो. मग म्हणजे तसा तो दाखवतो की तो कावेरीला घाबरतोय. आणि त्या क्षणी यमुना ही पुन्हा कावेरीच्या विरोधातच जाते. ती म्हणते की पण मला चालणार नाही आहे. आणि कावेरी, मी तुझ्या धमक्यांना ना घाबरत नाही, मी पूजेला थांबणारच नाही आहे असं सांगून मानकडे तक्रार करायला जाते ती. यमुनाच्या जाण्याने कावेरीला काळी मात्रही फरक पडत नाही. उलट आनंदाने ती पूजेला बसते. पण ज्या क्षणी ती हात जोडते तेव्हा ती मनातच प्रार्थना करते की देवी आई, दुष्टांच्या नाश करण्यासाठी तुला कालीचं रूप घ्यावं लागलं होतं आणि मला या घरात अमृता नावाच्या दुष्टाचा नाश करण्यासाठी हे रौद्र रूप घ्यावं लागते. देवी आई, जसं फुलांना एकत्रित ठेवण्यासाठी धागा असतो, अगदी तसंच या घराला जोडण्यासाठी फक्त आहेत. जोपर्यंत त्यांची केलेली शक्ती आणि आत्मविश्वास त्यांना परत मिळत नाही तोपर्यंत या घराला मलाच सावरावं लागेल. त्या क्षणी कावेरीच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहतं. हे सगळं करत असताना, इतरांची मनं दुखवत असताना कावेरीला सुद्धा तशाच वेदना होत आहेत. पण मनातून, माझ्या हातून ही पूजा करताना काही चूकभूल झाली तर माफ कर देवी आई, असं साकडं घालून कावेरी मनोभावे नमस्कार करते. आता कावेरीला चांगलं ठाऊक असतं की यमुना गप्प बसणार नाही तर मानकडे नक्कीच कावेरीची तक्रार करेल. आणि कावेरीला तर तेच हवं असतं, माननी रूम बाहेर पडावं, त्यांच्याच हातून घटस्थापनेची पूजा व्हावी. इकडे यमुना मानकडे येते. आता माननी दरवाजा लावूनच घेतलेला असतो आणि अजूनही त्याच अपराधीपणाच्या भावनेत असतात. यमुना येते आणि ओरडते की मा, अगं प्लीज दरवाजा उघड. ती कावेरी यशसोबत लग्न करून फक्त थांबलेली नाही आहे, तिला ना
तुझी या घरातली जागा पळकावायची आहे. आज तर तिने खरंच केलं आहे. अगं घटस्थापनेची पूजा तिने स्वतः केली आहे. मा प्लीज अगं तू बाहेर ये. आता पूजेचा मान सुद्धा मला मिळायला हवाय की नाही. तू या घराची जबाबदारी माझ्यावरती टाकली आहे, पण ती कावेरी, त्या कावेरीला फक्त तूच आवर घालू शकतेस. मा प्लीज ये ना गं. बाहेर कावेरी मानच्या रूमकडे एक नजर टाकते, पण तिची आशा निराशच होते. कारण मा अजूनही आल्याचं तिला दिसत नाही. त्या क्षणी तिने दिवासुद्धा प्रज्वलित केलेला असतो आणि दुसऱ्याच सेकंदाला मळवट भरते. तेव्हा सर्वजण तिला पाहून थक्कच होऊन जातात. अमृताला तर कळतच नसतं की कावेरीचं नक्की चाललंय तरी काय. आणि शेवटी खूप वेळ मानची वाट बघून आता ती स्वतःच आरतीसाठी उभी राहते. दिवा तिच्या हातामध्येच असतो. तेव्हा मनोभावे देवीकडे प्रार्थना करते की देवी आई, दरवर्षी तुझी घटस्थापनेची पूजा या घरात मानच्या हातून होते आणि यावर्षीसुद्धा तसा खंड पडायला नको आहे. माझी मनापासून हीच इच्छा आहे की यावर्षीची पूजासुद्धा मानच्या हातून व्हावी. फक्त एवढंच मागणं मागते मी तुझ्याकडे. तिकडे यमुना खूपच वैतागते. या यमुनाला तिचा अतिशहाणपणा नडणारच आहे. अजूनही ती मानच्याच वेशात आहे. ज्या क्षणी मा तिला बघते ना, काय होईल तिचं. यमुना नंतर खिडकीपाशी येते आणि मांना परत एकदा आग्रह करायला लागते. मा प्लीज प्लीज तुला बाहेर यावं लागेल. अगं ती कावेरी, ती ना दादागिरी करते सगळ्यांवरती. तू ना बाहेर नाही आलीस ना तर ती स्वतःची मनमर्जी चालवते. तेव्हा मा खूपच वैतागतात. आधीच त्या इतक्या रडकुंडीला आलेल्या असतात. यमुनावरती त्या मोठ्याने खेकसतात की पुरे, तुमच्या या असल्या त्रासापायीच मी यांना इथून दुसरीकडे हलवलंय आणि तरीसुद्धा तुम्हा लोकांचा त्रास हा आहेच. आता तिकडे यशला सुद्धा खूपच टेन्शन यायला लागतं. विचारात पडतो की मा कावेरीवरती खरंच इतकी रागवली आहे की बाहेर पूजेला यायला सुद्धा तयार नाहीये. तेव्हाच कावेरीच्या मनात चलबिचल चालू होते. विचारात पडते की मांना बाहेर आणण्यासाठी असं काय करता येईल बरं. आणि त्या क्षणी ती युक्ती लढवते. मुद्दाम मोठ्याने मा जो श्लोक का म्हणतात देवीची पूजा करत असताना, तो श्लोक ती म्हणायला सुरुवात करते आणि तिचा आवाज नेमका मानच्या कानी पडतो. कावेरी मुद्दामच मोठ्याने ओरडून चुकीचा मंत्र म्हणायला सुरुवात करते. खरं तर तो श्लोक तिचा पाठ असतो, पण हे सगळं ती मुद्दाम जाणून बुजून करते, जेणेकरून चिडून रागवून का असेना पण मा रूम बाहेर तरी पडता येईल. कारण पूजाविधीमध्ये झालेली कोणतीही चूक मांना कधीच खपत नाही, हे तिला चांगलंच माहिती असतं. तेव्हा काकूसुद्धा कावेरीला ओरडते, कावेरी अगं चुकतेस तू. तेव्हा यश मुद्दाम कावेरीवरती ओरडण्याची नाटकं चालू करतो. कावेरी, पूजा करायची खूप हौस आहे ना तुम्हाला, आणि चुकीचे मंत्र कशासाठी म्हणतायत मग. त्यावर कावेरी उलट उत्तर देते, मला आठवत नाहीये, मला जसं येतंय तसं म्हणते ना मी, उगाचच माझ्या चुका काढू नका तुम्ही. तेव्हा यशही तिच्यावरती डाफतो, तुम्हाला कळत नाही आहे का, चुकीचा श्लोक म्हणताय. अहो मानकडून आजपर्यंत फक्त हेच शिकलात का तुम्ही. चुकीचं असं मंत्र म्हणल्यानंतर हे मला कसं वाटेल. आता देवीसमोरच या दोघांनी वाद घालायला सुरुवात केलेली असते आणि मानना तर घरामध्ये शांतता हवी असते. आता कावेरी फक्त एवढंच बोलून गप्प बसत नाही. मुद्दाम ती मानना सुद्धा बोल लावायला सुरुवात करते आणि ती यशला सांगते की उगाचच तुमच्या मानचं कौतुक मला ऐकवू नका. मला जसं येतंय तसं म्हणणार मी आणि देवी समजून घेईल मला. तुमच्या मानना येतं ना, आहेत का त्या इथे. तिकडे कावेरीचं असं बोलणं ऐकल्यानंतर मानच्या मनातला राग उफाळून येतो. इकडे यशसुद्धा मुद्दाम रागाने ओरडण्याची नाटकं करतच असतो. कावेरी, तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे मला, हे खपवून नाही घेणार मी. त्यावर कावेरी पुन्हा उलट उत्तरच देते, तुम्ही ना उगाचच मला बोल लावू नका, मला जसं येतंय तसंच करेन मी. पण इतक्यातच होतो सगळ्यात मोठा चमत्कार. कारण कावेरी श्लोक म्हणायला सुरुवात करते आणि इतक्यातच मानचा मोठ्याने आवाज येतो. कावेरीला त्या हाक मारतात की ए मुली. तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. यश आणि कावेरी दोघे आनंदाने एकमेकांकडे बघतात. फायनली त्यांची इच्छा पूर्ण होते ना. शेवटी मा रूममधून बाहेर येतातच. आपल्या स्तोऱ्यात मा चालत अगदी तसंच
कावेरीच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि कावेरीला ओरडतात सुद्धा की आतापर्यंत तुझी सगळी नाटकं खपवून घेतली मी, पण देवी आईच्या बाबतीत झालेली एकही चूक मी खपवून घेणार नाही. फक्त देवीची पूजा करून उपयोग होत नाही, मनात तसा आधी भावही असावा लागतो. आणि तुझ्या मनात इतकं काळं आहे ना की सात्विक आणि निर्मळ भाव तुझ्या मनात असूच शकत नाही. माणसं रागावणं साहजिकच असतं, कारण कावेरीबद्दलचा राग त्यांच्या मनात खदखदत असतो आणि ते कावेरी समजूनही घेते. तुझ्या हातून चुका तर होणारच कारण तुझ्या मनात फक्त पाप आहे. आता हे ऐकून यश, कावेरी आणि कावेरीसाठी विद्याला सुद्धा तितकंच वाईट वाटतं. तीही एकदमच डोळे कच्च मिटून घेतात आणि वाटेल तशी देवीची पूजा उरकायची तर पूजा करायचीच कशाला मग. कावेरी मुद्दामच मानच्या बोलण्याला तुरुत्तर करते. मला जशी पूजा जमली तशीच मी केली, एवढंच तर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही करा, असं सांगून ती हातातला दिवा खालती ठेवून देते. आणि त्या क्षणी यश मांना गळ घालतो की मा, यांना हे सगळं जमणार नव्हतंच. आज आपल्या घरासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे, मग ही पूजा तुझ्याच हातून होऊ देत की. आता घरातले सर्वच जण खोळंबल्यात म्हटल्यानंतर मा त्यांना नाराज तर करू शकत नाही आणि शेवटी करायची तर पूजाच आहे ना, मांच्या आवडीचंच काम. तेव्हा मांचे हात आपसुकच जोडले जातात. त्या क्षणी मा त्या पूजेला तयार असल्याचं सांगतात की देवी आई, तुझी पूजा करायची आहे, त्यासाठी मी नाही म्हणूच शकत नाही, असं मान्य म्हणता क्षणी यश, कावेरी, विद्या तिघांचीही कळी खुलते. खूप खुश होतात, पण दुसऱ्या सेकंदाला त्यांचा चेहराच उतरतो. कारण जेव्हा मा म्हणतात की पण तुझी पूजा करत असताना मला ही मुलगी इथे अजिबात नको आहे, तेव्हा तिघांनाही धक्का बसतो. पण कावेरीला काहीच प्रॉब्लेम नसतो. मनातून तर फक्त एकच इच्छा होती की मांच्या हातूनच पूजा व्हावी. आता ते सगळं प्रत्यक्षात घडतंय. कावेरीचा प्लॅन फत्ते झाला ना. तेव्हा काहीही आडेवेळे न घेता कावेरी मांना सांगते की ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं सांगून ती बाजूला जाऊन उभारते. यश आणि विद्या दोघांनाही खूप वाईट वाटतं. इतक्यातच मा पूजेला सुरुवातसुद्धा करतात. मा पुन्हा एकदा कावेरीचं मन दुखावतातच. त्या म्हणतात की देवी आई, मला आधी ही जागा पवित्र करून घ्यावी लागेल, कारण इथे वाईट प्रवृत्तीची लोक फिरतायत ना मा. अगदी बरोबर बोलताय. अमृता आहेत तिथे टपून बसलेले. ज्या क्षणी विद्याला त्या हाक मारतात, विद्याला कळतं. लगेच ती त्यांचा छोटासा स्टूल आणून देते. मा त्याच्यावरती बसतात आणि पूजेला सुरुवात करतात. त्याचनंतर जो श्लोक कावेरी मुद्दाम चुकीचा म्हणत होती, तो श्लोक त्या मनोभावे म्हणतात आणि देवीची आरतीसुद्धा करायला घेतात. तेव्हाच कावेरी मनातच म्हणते की मा, मनापासून थँक्स तुम्हाला. माझ्यावरती रागवण्यासाठी का असेना, माझी चूक दाखवून देण्यासाठी का असेना, पण तुम्ही बाहेर आलात. आज देवी आईची पूजा मनोभावे पार पडेल. यशची नजर कावेरीवरती पडते. त्या क्षणी ती हसून त्याच्याकडे बघते, स्वतःच्या मनात दुःख लपवत. त्या क्षणी यशला सुद्धा वाईट वाटतं. विचारात पडतो की सगळा वाईटपणा स्वतःकडे घेऊन शेवटी कावेरीने त्यांना जे करायचं ते करून दाखवलंच. पूजा मांच्याच हातून होते आणि तेवढंच असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती फक्त हसू आहे. आता अमृताची सतत नजर यशवरती असते. ती विचार करते की यश कावेरीशी इतका वाईट वागतोय, तरीसुद्धा त्याच्या नजरेत मला तिच्याबद्दल फक्त प्रेम दिसते. असं का होत असेल. इतक्यातच मा अमृताला हाक मारतात आणि तिला सगळ्यांना प्रसाद द्यायला सांगतात. आधी प्रसाद अमृता मांनाच देते. तेव्हा मा फक्त देवीचा प्रसाद आहे म्हणून कणभरच घेतात आणि ज्या क्षणी उठून त्या जातात, जाता जाता यमुनावरती नजर पडतेच. बाई यमुना, अगं एवढा वेळ तिथं थांबण्यापेक्षा स्वतःचा वेश बदलून आली असते अगं तू. उगाचच मांचा ओरडा खावा लागतो तिला. उगाचच नाही, तिचा ना अतिशहाणपणाच नडतो तिला. मा तिच्यावरती ओरडतात. जबाबदारी हातात दिली म्हणजे ती जबाबदारी अशी पार पाडायची नसते. मनातूनच आधी त्या जबाबदारीची जाणीव असावी लागते. असं एखाद्याचा वेश धारण करून बाकीच्या घरातल्यांना कामाला चुंपवून जबाबदारी गाजवता येत नसते यमुना.
परक्यांनी पण तेच केले. आता हा टोमणा कोणाला आहे कळलंच असेल तुम्हाला. कावेरी, पण तू माझी मुलगी आहेस यमुना, आणि मी स्वतः तुला जबाबदारी दिली आहे. निदान मला तोंड घशी तरी पाडू नकोस अगं. तर त्यांच्या रूममध्ये रागात निघून जातात आणि अमृता सगळ्यांना प्रसाद वाटत असते. तेव्हाच कावेरी तिच्या नजरेसमोर येऊन उभी राहते, तेही तिच्याच थाटात. आजचा भाग संपतोय, पुढील भागात बघूयात. यमुना विद्याला फरफटतच घेऊन येते ती मानच्या समोर आणि माननास ती चुगली करते की या घरात आपल्याला नको असलेल्या व्यक्तीची हिने ओटी भरली आहे. जिने माझ्या बाबांवरती हल्ला केला त्या मुलीची ओटी भरली आहे मा. तेव्हा विद्याची बाजू कावेरी घेते, मांना समजावते, पण मा ऐकून घेत नाहीत. उलट त्या सांगतात की परक्या व्यक्तीने माझ्या घरातल्या बाबतीत बोलायचं नाही. तेव्हा कावेरी गुपचूप बाहेर जाते, पण विद्याला माननी शिक्षा सुनावली. काय माहिती, आत्ताच्या आत्ता वडिलांना फोन करायचा आणि निघून जायचं इथनं, तेही कायमचं. बिचारी विद्या, न केलेली चुकीची शिक्षा भोगावी लागली तिला या यमुनाच्या मूर्खपणामुळे. आणि लगेच अमृता चान्स मारते, येऊन कावेरीला टिवचते. तुझ्या एक टीम मेंबर आता तुझ्या टीममधून काढून टाकलाय मी. म्हणजे काय, तू एकटी पडली आहेस कावेरी? पण अमृता, अगं तू खरंच मूर्ख आहेस. वाघ असो किंवा वाघीण, शिकार तर एकटीच करते ना. तुझ्यासाठी तेवढी कावेरीच पुरेशी